नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे आणि आत्ता सध्या तुम्ही बघताय आपण फलटणमध्ये आहोत आणि फलटणची नगर परिषद आहेत. कसं आहे मित्रांनो, इथं एक वेगळं राजकारण फिरते बरं का. कारण इथं खऱ्या अर्थाने म्हणलं तर भाऊ भाऊ पण आहेत आणि भाऊकी भाऊकी पण आहे. म्हणजे एकंदरीत बघा, रामराजे नाईक निंबाळकर आणि दुसरे ते पण त्यांचे भाऊच आहेत निंबाळकर. आता यांच्यात बघूया कसं समीकरण रंगते कसं नाही आहे. आणि विषय म्हणजे महत्त्वाचं काय आहे तर इथल्या नगर परिषदेत रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, पुन्हा गटारीचा प्रश्न असेल, महिलांच्या शौचालयाचा प्रश्न असेल, अनेक अनेक प्रश्न आहेत. आणि विषय म्हणजे दोन्ही नावाजलेलेच व्यक्ती आहेत बरं का. आता त्या दोन्ही व्यक्तींचा हळूहळू आपण जाणून बुजून काय एक नाव मागं ठेवलं आहे का तर सर्वसामान्यांच्या मते नेमकं खरा नाईक कोण आहे आणि दुसरा नाईक कोण आहे हे कळणार आहे. म्हणून एक नाव कापी ठेवलंय, समजणेवाले का इशारा कापी आहे. चलो तर मग सर्वसामान्यांच्या जाणून घेऊया खरा नाईक इथला कोण आहे आणि बाजी कोण मारतंय. आणि आता एकी हाती सत्ता आहे ना बाई, पण आता दुसऱ्या हाती सत्ता द्यायला तयार आहे का. फलटणकरांना समजलंच असेल मला काय म्हणायचं आहे, पण ते सगळं उलगडा करणार आहे. येऊ तो प्रोमो आहे, बाकी पिक्चर बाकी आहे. काय म्हणते महागाई? महागाई काय मंदी चालेल, मंदी चालली, मग गिऱ्हाईक नाही काय नाही, काय धंदा पाणी होतोय का नाही? काय नाही, कमी गिऱ्हाईक आहे. काय म्हणते कस्टमर? कस्टमर काय म्हणते, कस्टमरला स्वस्त पाहिजे. आपण तुमच्याकडे तर दोन दोन नाईक आहेत म्हणले. हं. काय नेमकं जनतेतलं नाईक कोण आहेत? आता कसं आहे, राजकारणात आपल्याला एवढं जास्त कळत नाही. राजकारणापासून आपण आले पाहिजे, आमच्या हाताची पोट आहे ती. हातावरची पोट आहे. हा. अरे पण सर्वसामान्यांना महागाई परवडते का? नाही ना परवडत. नाही परवडत. मोदी सरकार तर म्हणते आजचे दिन आणले. हो. आणलेत का? चांगलं की लाडक्या बहिणीचा फायदा या लाडक्या दाजीला होतोय का? होतंय की होतोय. होतंय. का छत्री धरून बसावं लागतंय? काय काय म्हणतायत राजे? राजे आहेत व्यवस्थित. नेमकं कुठल्या राजांची खुशाली आहे? ते नाही सांगताय. हा? का बरं राजांचे शिलेदार बोलत नाहीत? काही दबाव आहे काय वरून? नाही नाही तसं काय नसतं. मग काय आता एके हाती सत्ता होती. जनतेच्या हातात आहे सर्व. जनता काय निवडून देईल त्याच्यावरच आहे. पण काय वाटतं बरं, महागाईचा झटका नगर परिषदेला बसेल का? नाही नाही तसं काय नाही, आहे व्यवस्थित सगळं. पण तीन तिकडा काम बिगडा होऊ शकतं का? नाही तसं काय नाही. पण भावकी भावकी म्हणलं तर भावकीला भावकीचं बरं नसतंय. इकडे कसं आहे भावकी भावकीचं? नाही काय त्याची काय कल्पना नाही. अहो आता विचार करा, लोकसभेचा निकाल विधानसभेचा निकाल कसा झाला त्यावेळेला कळलं होतं का असं? मग इथं सुद्धा काय कळणार आहे आपल्याला पुढं काय होणार आणि काय नाही ते नाही कळणार. काहीच नाही का? हा जसा निकाल व्हायचा तसं होणार. आता लोकांच्या मनातलं काय आहे ते लोक सांगतात का? नाही सांगत. बरोबर. हा. ते मतात दाखवणार ती. पण काय वाटतंय बरं, महागाईचा झटका बसतोय? महागाईचा झटका तर बसेलच बसेल, पण हे आता पूरग्रस्तामुळे जरा शेतकरी फार नाराज आहेत ना, त्याच्यामुळे धंद्यावर बी परिणाम झालेत, लोक बी नाराज आहेत. एवढंच प्रश्न आहे. मोदी सरकारचं फडणवीस साहेबांनी ते 300 कोटी मंजूर केले. मग कुठं लोकांना नाही मिळाली इकडं अजून. आमच्या तिकडे जे आसू भागात गेलेत ना लोकांचं, त्यांना बी नाही आले अजून. फक्त ते मंजूर झाले. मंजूर झाले ते आज नाही उद्या देतील, मंजूर करून ठेवलं एवढंच. कर्जमाफीचा विषय झाला तर आता तुम्ही शेतकरी आहेत सगळे, ते म्हणते 8 महिन्यांनी कर्जमाफी करू. खरंच 8 महिन्यांनी फायदा होईल का? आता काय शेतकरी तोपर्यंत काय करणार, हा. काय करणार काय जर तोपर्यंत? आज माणूस आजारी असला ना 8 महिन्यांनी जर त्याचे उपचार करायचे म्हणले तर तोपर्यंत जाईल. तोपर्यंत मरणार ना तो, कशाला राहतोय. आणि मग तेव्हा कर्जमाफीचं काय करताय? काय आता दिवाळी बघितली सगळ्यांनी कशी झालेली. बरेच सण असेच गेले, काय सगळेजण अडचणीतच आहेत. आता पैसा पाणी नाही कोणाकडे, काय नाही, काय सगळ्यांचे सारखे दिवस आहेत. काय जाऊ मला एक सांगा, राजकारण म्हणलं की जात बेत आलीच. काय होतंय सरकार कुठंतरी राजकारणाच्या समीकरणावर विकासाचे मुद्दे डायव्हर्ट करते का? आता कसं आहे माहिती आहे का, खरं वास्तव बघितलं तर शेतकऱ्याची अवस्था गंभीर आहे. त्यांना खरं वास्तव की या दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांचा फायदा झाला पाहिजे होता, पण तसं काय झालेलं नाही. आता सरकारने लक्ष घालून त्यांचं बघितलं पाहिजे. पावसा पाण्यानं बरेच जणांचं अडचणी झालेल्या आहेत. आतापर्यंत आपण 3-4 ऋतू बघत होतो, पण आता एवढ्या 10-12 वर्षात 2च ऋतू बघायला भेटतात, पावसाळा आणि उन्हाळा. पण फडणवीस सरकार म्हणते 300 कोटी आम्ही मंजूर केले. काय आता 300 कोटी मंजूर केलेलं खरं असतो का? आता शेतकऱ्यांची अवस्था बघून होईल फायदा त्याचा कुठंतरी. बरं आता इकडे सांगा बरं, 2 राजे आहेत, 2 नाईक आहेत. काय वाटतं बरं, इकडे वरील नाईक कोण आहे, म्हणजे जनतेत राबणारं वर कोण आहे नाईक? काय वाटतं बरं?
आता त्याबद्दल तर जास्त माहिती मी नाही सांगू शकत. आता कसं आहे, दिल्लीतलं राजकारण तेव्हा समजतं, पण गल्लीतलं राजकारण समजायला लय अवघड. काय वाटतं बरं, दिल्ली ते गल्ली कुणाची हवं चालते? तसं काय माहिती आहे का, आता जे सरकार आहे जे लोकांची कामं करते ते सरकार पुन्हा निवडून येणार आहे. काय वाटतं, पान कुणाला लागेल, कात कुणाला लागेल? काय आता सांगू शकतो अजून हे अजून कोण उभा राहिले काय तेच अजून माहित नाहीत. बर, आता काय सांगू शकतो आपण, पण तरी कोण आघाडी वे, कोण पिछडी वे? काय सांगू शकत हं. नाही. काय महागाईचा झटका बसतोय का? बसलेलंच आहे, हं. नवीन काय आहे ह्यात. अहो, सरकार म्हणलं होतं आजचे दिन आणू, आजचे दिन आणलेत का? येतील येत्याल वाट पाहिजे. वाट फक्त बघत राहायचं. हं. हम्म. काय लाडक्या बहिणीचा फायदा होतोय का नाही? आता आमच्या बायकोला होतोय, आम्हाला थोडीच होतोय. हं. अहो, मग लाडक्या दाजी काय अडचण होती काय? आता काय माहिती, हं? आपल्याला तर कष्ट करावं लागतंय, हं. दुसरं काय होणार आहे. आपण आता सरकार तर म्हणते आम्ही सर्वसामान्यांचं सरकार आहे, वाटतंय का सर्वसामान्यांचं? आता काय वाटत तर नाही, पण त्यातल्या त्यात बघू, वाट बघण्याशिवाय काय आहे. बरं मला एक सांगा, आता 30 वर्ष एक हाती सत्ता होती, आता काय वाटतंय का बदल व्हावा किंवा ती सत्ता बदल होईल बहुतेक, बदल होईल? होणार की, कौल जाणार म्हणायचं दुसरं? जाणार का बरं? काम होण्यावर आहे. का म्हणावं? हम्म. बरं इकडे कामं झाल्यात का, म्हणजे गटर लाईन असेल, रस्त्याची कामं असेल? आता अजून तर नाही झालेले पण होतील. पण आता बघा, भाऊकी म्हणलं की वाद आला. इकडे कसं आहे भाऊकीचं समीकरण? वाद पण आहेत, मनोमिलन पण होतं. हां. रणजित सिंह दादा येतात का कधी मतदारसंघात? येतात की इथं, येतात. हा चालत्यात फिरत्यात मग भेटतात आता आम्हाला. रामराजेंकडे 30 वर्ष सत्ता होते, आता इकडे जाऊ शकते रणजित सिंह दादांकडे. आता तर त्यांच्याकडे चालूच आहे. हां. आमदार की त्यांच्याकडे गेली म्हणजे नगरपालिका पण जाऊ शकते. पण तुम्ही तर म्हणताय बदल होऊ शकतोय. बदल तर होणारच आहे की. बदल होणार. आता पहिले राष्ट्रवादीकडे होते, आता भाजपकडे आहे. हां. पहिले आमदार की राष्ट्रवादींची होती, हां. आता भाजपकडे गेली. बर, नक्कीच म्हणजे बदल पाहिजे बाबा. बर, काय म्हणताय एकंदरीत फलटणचं वातावरण, काय म्हणताय राजकारण? फलटणचं वातावरण एकंदरीत त्यामधल्या संपदा मुंडे या प्रकरणात दूषित झालेलं आहे हां हां. आणि फार वाईट अवस्था ह्या भाजपच्या काळात. बर. हां, भाजपने शेतकऱ्यांचे पण प्रश्न सोडवले नाहीत हां. आणि नुसते ह्यांचे घराणेशाही आणि काय म्हणतात त्याला हिटलरशाही चाललेली. मला सांगा, तुम्ही म्हणताय भाजपने प्रश्न सोडवला नाही, पण आता फडणवीस साहेब तर म्हणताय 300 कोटी आम्ही शेतकऱ्यांना दिलेत. मग खरंच 300 कोटी शेतकऱ्यांच्या खात्या म्हणजे जमा झालेत का शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठं पैसे जमा झाले नाहीत. आता कर्जमुक्तीचा पण विषय त्यांनी अर्धवट लांबणीवर टाकलेला हां. आहे. त्यांच्याकडून ठोस कुठलंच काम झालेलं नाही आहे. आता कर्जमाफीचं मध्ये 8 महिन्यांनी कर्जमाफी करू, खरंच 8 महिन्यांनी कर्जमाफी केल्यानंतर फायदा होईल? 8 महिन्यांनी कर्जमाफी करून आता आमच्या सोसायट्या कोण भरणार? हां. आता आमच्या मागं बँकेचे तगाते लागलेले ते कोण थांबवणार? हां. आता बघा, रणजित सिंह दादा आणि रामराजे दादा यांच्यात बघा 30 वर्ष झालं यांच्यात सत्ता आहे, तर मग इकडे कसं समीकरण आहे काय? इकडं आता काय सगळी जनता संभ्रम अवस्थेत आहे. हां हां. बरं, पण तरी 30 वर्ष यांच्याकडे सत्ता होती, आता नेमकं वाटतंय का पार्टी चेंज होईल काय 30 होईल? वर्ष ह्यांच्याकडे सत्ता होती पण ह्यांची दहशत आणि दादागिरी नव्हती. हां हां. आता काय वाटतंय का दादागिरी वाढली काय? भाजपच्या काळात 8 महिन्यात भरपूर दादागिरी झाली. पण आता बघा, भाऊकी म्हणलं तर भाऊकीचा वाद असतोय. इकडं कसं आहे भाऊकीचं समीकरण? भावकी असते ती भावकीचा दोन्ही विचारात फरक आहे ना. बर, मला एक विचारायचं दादा, खरंच तुमच्या फलटणमध्ये विकास झालाय का? विकास म्हणताय मग आता विकासाच्या सगळं स्टॉपच आहे, बंद आहे सगळं. हा, टॉपच आहे. हा. आता महिलांसाठी सोलो चौक केला असेल, गटार लाईन. काय नाही. आता आम्ही एवढा रस्ता बघतो, या रस्त्यावर खड्डे आहेत. काय या खड्ड्यांमुळे काही समीकरण बदलू शकतंय का फलटणमध्ये? समीकरण तसं काय कंटिन्यू चालूच आहे असं. हा हा. चाल बदल असं काय होईल म्हणून सांगता येत नाही, हाच राहणार सत्ता. पण आता बघा, फलटण एवढं मोठं शहर आहे की रावा, बारामतीच्या नंतर फलटणचा नंबर येतो. आणि जर संपदा मुंडे सारख्या इथं गोष्टी होत असतील, पुन्हा पोलिसांना पुन्हा सस्पेंड केलं जात असेल, कुठेतरी राजकारणी पण याला जबाबदार आहेत का? राजकारणी असतील की जबाबदार, हा हा. सर्वसामान्य जनतेला ही पटतच नाही. पटतच नाही. मग काय वाटतं बरं, सर्वसामान्य जनतेला चेंज हवाय का? चेंज होणार की सर्वसामान्य जनते, हा हा. होणार की चेंज चेंज होणार. काय वाटतं बरं, नवीन चेहरा कोण असेल? नवीन चेहरा अजून काय डिक्लेअर नाही कोणाचं काय अजून.
अजून समीकरण कोणाचीच उघडपणे झालेलं नाही, त्यामुळे ते काय सांगता येत नाही अजून. बरं नक्कीच दादा मला एक सांगा, पलटण असेल, नगर परिषद असेल, बेसिक गटर लाईन असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, आम्ही नगर परिषद बघतोय, असे खड्डे बघतोय, कुठेतरी राजकारणी अपयश होत आहेत का? राजकारणी 30 वर्षे ज्यांनी सत्ता भोगली, या 30 वर्षामध्ये कोणतंही काम या ठिकाणी झालेलं नाही. सध्याच्या काळामध्ये नितीन गडकरी साहेब यांच्या माध्यमातून पालखी मार्गाचा 75 कोटीचे रस्ते शहरामध्ये माजी खासदार रणजित नाईक निंबाळकरांनी या ठिकाणी केलेले आहेत. आज या ठिकाणी धरणाची कामं असतील, कालव्याची कामं असतील, जी कामं टोटली या ठिकाणी पालखी मार्ग असेल, सगळ्यात जास्त काम 30 वर्षात न झालेलं काम या ठिकाणी रणजित नाईक निंबाळकरांनी केले. दुसरा प्रश्न, तुम्ही या ठिकाणी संपदा मुंडे हत्या प्रकरणी या ठिकाणी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकरांचा काही संबंध नाही. या ठिकाणी पोलीस तपास करतात, जे आरोपी त्यांना त्या ठिकाणी पकडण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा पुन्हा त्याच लोकांना निवडून देण्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये महायुती भाजपचा सत्ता या ठिकाणी नगरपालिकेवर आणि जिल्हा परिषद झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. पण आता बघा, एक आधी सत्ता सर्वसामान्य जनता म्हणते परत चेंज हवाय, मग काय वाटतंय, जुनं ते सोनं राहील का? अजिबात नाही. गुलामगिरी 150 वर्ष इंग्रजांनी त्या काळात सहन केली, तसं 30 वर्षाचा जर हा संघर्ष सहन करायचा आणि पुन्हा तीच वाटणे भावा जावा वाटण्याकरता तुम्ही सांगता, जी कर्नाट खराब वाटते ती पुन्हा घेईल का कोणी? माणसांना कळतं, येणाऱ्या तरुण मुलांना कळतं. त्यामुळे या ठिकाणी सबका साथ सबका विकास अशा दृष्टीनं भारतीय जनता पार्टी सगळ्या घटक मित्र पक्षांना घेऊन नगरपालिकेमध्ये झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, एवढी तुम्हाला ग्वाही देतो. पण आता एका भावांकडे 30 वर्ष सत्ता होती, आता दुसऱ्या भावाकडे वाटत नाही का ह्या भावालाही संधी द्यावं? आता फलटणकरांच्या मनात नेमकं काय? फलटणकरांच्या मनात तेच आहे, कारण एका भावाला दिलंय, एकदा या भावाला 5 वर्ष सत्ता देऊन बघू, नंतर काय फरक पडेल ते ठरवू. आणि जनतेने पुन्हा आम्हाला 5 वर्ष सत्ता दिल्यानंतर बघूया ना. ह्यांना 30 वर्ष दिले, 30 वर्षामध्ये जे कामं झाले नाही, एवढी सगळी मोठी या ठिकाणी MIDC असेल, या ठिकाणी मोठे तहसील कार्यालय असेल नवीन, किंवा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं उद्घाटन आत्ताच परवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. या ठिकाणी सचिन पाटील हा जनतेतला आमदार आला, म्हणून या ठिकाणी बदल हा निश्चित आहे. फलटणकर या ठिकाणी येणाऱ्या नवीन चेहऱ्याला संधी देण्याचं काम करेल आणि आम्ही माहितीतले घटक पक्ष सर्वांना या ठिकाणी बरोबर घेऊन या ठिकाणी सत्ता स्थापन करू.